नमस्कार जैन विद्यार्थी मित्र हो, जिल्हा परिषद भरती संदर्भात एक मोठं अपडेट आलेला आहे। सोलापूर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून हे आपल्या समोर आलेलं आहे आणि यावरून आपण मुख्य जिल्हा परिषदेची भरती कधी येणार आहे याबद्दल देखील आपण भाकीत करू शकतो ना। यावरती मी ऑलरेडी एक व्हिडिओ घेतलेला आहे आणि कसं सांगितलेलं आहे की 2027च्या जानेवारी पर्यंतची वेटिंग लिस्ट आहे आणि वेटिंग लिस्टच्या संदर्भातलंच एक मुख्य अपडेट आहे। मी तर समजा ठीक आहे, समजा रिसर्च करून सांगितलं होतं, पण आज आपल्या समोर एक नवीन पत्रक ऑफिशियल पत्रक आलेलं आहे। नेमकं आपण ते काय आहे ते पाहून घेऊया। तत्पूर्वी आपली तलाठी भरतीची ही बॅच लॉन्च झालेली आहे। तलाठी भरतीची जी बॅच आहे यामध्ये मेंटरशिपची ही बॅच सध्या बंद केलेली आहे, बंद झालेली आहे। आपले जवळपास 100 ॲडमिशन होते, जवळपास 128 ॲडमिशन झालेले आहेत। त्यामुळे या बॅचमध्ये सध्या ॲडमिशन नाही, पण ही नॉर्मल बॅच तुम्ही जॉईन करू शकता। नॉर्मल बॅच जॉईन झाल्यानंतर तुम्हाला काही दिवसानंतर अपग्रेड करण्यासाठी तुम्हाला इथूनच चान्स मिळणार आहे। तर त्यामुळे ही बॅच तुम्ही कन्सिडर करू शकता। चला आता बघूया। तत्पूर्वी आपलं हे जिल्हा परिषदेचं अपडेट काय आहे। आता हे जे अपडेट आहे हे जिल्हा परिषद सोलापूरच्या मार्फत आलेलं हे एक पत्रक आहे, ठीक आहे। या पत्रकामध्ये काय सांगितलेलं आहे ते पाहूया आणि नेमकं पत्रक कधीचं आहे ते पण पाहूया। 5/3/2026 आहे, इथं तारीख नाहीये, म्हणजे तिसऱ्या महिन्याचं 2026 पत्रक आहे। आता या पत्रकामध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे, 2023ची जी भरती आहे गट क अंतर्गत सरळ सेवा भरती झाली होती, ठीक आहे। वेबसाईटवर त्याच्या याद्या 30/8/2024 ला लागल्या होत्या, म्हणजे ऑगस्ट मध्ये 2024 ला काय झाली होती, यादी लागली होती, ठीक आहे। ऑगस्ट 2024, 2025 आणि 2026च्या ऑगस्ट पर्यंत याची काय आहे वेटिंग लिस्ट आहे। निवड यादी इथं लागली होती, रिझल्ट लागला होता, पण प्रत्येक जिल्ह्याची जी काय म्हणतील की जॉईनिंग जी आहे तर ती वेगवेगळी होती, मागे पुढे होती। अशामध्ये आता या जिल्हा परिषदेची कोणत्या सोलापूर जिल्हा परिषदेची जी जॉईनिंग आहे तर ती थोडीशी लेट झाली होती। आता कधी झाली होती ते यामध्ये थोडंसं सांगतो मी, ठीक आहे। 2 डिसेंबरचा जो GR आहे तर त्यामध्ये काय सांगितलं होतं की बाबा वेटिंग लिस्ट जी 1 वर्षाची ती 1 वर्षाची नाही तर आता किती वर्षाची असणार आहे, 2 वर्षाची असणार आहे। म्हणजे सगळ्या जाहिराती ज्यांची वेटिंग लिस्ट चालू होती, ज्या विभागाच्या जाहिरातीची, त्यांना सगळा हा रिझल्ट लागलेला आहे। त्यानुसार 2/2/2026 नुसार शासन निर्णयात सुधारित काय केलेलं आहे की केलेलं आहे 2023 बाबत कनिष्ठ अभियंता स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदाच्या निवड सूची आणि प्रतीक्षा यादीचा कालावधी अनुक्रमे 29/8/2026 ते 24/9/2026 म्हणजे 29 ऑगस्ट 2026 ते 24 सप्टेंबर 2026 पर्यंत वेटिंग लिस्ट आहे, असा हा GR आहे, ठीक आहे ना। यामध्ये सदस्य निवड समिती वगैरे सगळ्यांचा पाहू शकता तुम्ही। हे ऑथराइज पत्रक आहे, म्हणजे जिल्हा परिषदेची जी जाहिरात आहे सप्टेंबर पर्यंत सोलापूरची आहे, पण रायगडची जी जिल्हा परिषदेअंतर्गत जी भरती झाली होती तर जानेवारीच्या 2025 मध्ये त्यांनी जॉईनिंग दिलेली आहे। म्हणजे जिल्हा परिषदेमधील सगळ्या जिल्हा परिषदांची एकदा वेटिंग लिस्ट संपली तर आणि तरच नंतर मग जाहिरात येऊ शकते। अशामध्ये आता ही 9व्या महिन्यात संपलेली आहे, म्हणजे 9व्या महिन्यानंतर लगेच जाहिरात येईल असं नाही। सगळ्या जिल्हा परिषदेची वेटिंग लिस्ट एक्सपायर होते आणि नंतर मग होते सगळ्या जिल्हा परिषदेची वेटिंग लिस्ट 2027च्या जानेवारीमध्ये होणार आहे आणि त्यानंतरच जाहिरात येऊ शकते। आशा करतो तुम्हाला हे डीप डाईव्ह इन आणि जे शासकीय पत्रक माहिती सांगतात तीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये तुमचे काही दिक्कत, डाऊट, क्वेरी, परेशान असतील नोंदवू शकता। आता पुरतो एवढंच, थांबतो, पुन्हा भेटूया। राम राम।